हक्क बजावलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या कुटुंबासह नागपूरमध्ये मतदान केलंय आणि त्यानंतर निवडणुकीसाठी भाजपसाठी काम करणाऱ्या बूथ कार्यकर्त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीगाठी सुद्धा घेतल्यात। कोणतीही निवडणूक असो, भाजपच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि यावर्षी सुद्धा तो नित्यक्रम कायम ठेवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। साठी लोकांनी बाहेर यावं आणि उत्स्फूर्तपणे प्रचार करावा यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस भेटीगाठी घेत आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी स्वतः फडणवीस आता या परिसरात आलेले आहे। अभ्यंकर नगर आहे साहेब, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा आणि नागरिकांनी जास्त प्रमाणात बाहेर यावा यासाठी तुम्ही बाहेर पडलात आणि जातात कार्यकर्त्यांना भेटायला जातात। माझी नेहमीची सवय आहे, मी दर निवडणुकीत नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या बूथवर आपले जे कार्यकर्ते बूथ लावून बसले असतात त्यांना भेटत असतो, त्यांचा उत्साह वाढवत असतो। तेवढ्याकरताच मी फिरतोय। शिंगणे यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला, तुम्ही आता भेटून आला, जे आरोपी आहेत आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप आहे, सट्ट्याचा मोठा तिथे कारोबार आहे, ज्या लोकांनी गय केली असेल याच्यामध्ये पोलिसांना कंप्लेंट केली, त्यांची गय केली जाणार नाही? निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई होईल। पोलिसांनी जाणीवपूर्वक ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावरही कारवाई होईल आणि ज्या प्रकारे हल्ला झाला त्याला सोडणार नाही। एक शेवटचा प्रश्न असा आहे, तुमचं आव्हान काय? जे लोक निघाले नसतील घराच्या बाहेर, त्यांनी लोकशाहीचा उत्सव साजरा करणे घराच्या बाहेर निघावं। लोकशाहीमध्ये मतदान हा केवळ अधिकार नाही, ते कर्तव्य आहे। तुम्ही जर मतदान करत नसाल तर आपलं कर्तव्य करत नाही आहात। धन्यवाद सर। आपण पाहू शकतो देवेंद्र फडणवीस आता निघालेले आहेत आणि जे ठिकठिकाणी जे बूथ आहेत त्या बूथमध्ये जाऊन स्वतः फडणवीस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV।